जसं त्यांनी सांगितलं की 2 महिन्यातले फोन तपासा ना, वाल्मिक कराडला कोणाकोणाचे फोन आलेत, त्या 4 दिवसामध्ये कोणाकोणाचे 2 दिवसामध्ये कोणाकोणाचे फोन आलेत ते तपासा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सगळं चालू असताना पोलिसांना कोणाचे फोन आले ते तपासा. माननीय मुख्यमंत्री महोदय, तुमच्याकडनं अपेक्षा आहे महाराष्ट्रात अशी हत्या, पॉलिटिकल हत्या मला नाही वाटत. मी 35-40 वर्ष महाराष्ट्राचं राजकारण बघतोय, पण कुठल्याही जिल्ह्यामध्ये इतकी क्रूर आणि घाणेरडी हत्या, पॉलिटिकल हत्या मला नाही आठवत कुठेतरी झाली. आणि मी माझ्या ह्याच्यातनं मी आपल्यालाही सांगू इच्छितो की आपल्यालाही कधी आठवत नसेल की इतक्या घाणेरड्या पद्धतीने राजकीय हस्तक्षेपामुळे हत्या झाली. आणि हे आम्ही बोलत असतो तर ठीक आहे, तुमच्याच पक्षातले 2-2 आमदार बोलतायत आणि अगदी बिचारे भावनाविवश होऊन बोलत होते की साहेब आम्हाला ह्याच्यातनं सोडवा, आमची बदनामी होते, लोक आम्हाला प्रश्न विचारतायत. पक्ष हे बाजूला ठेवूया, पण महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण जे आपण पहिल्या भाषणात सांगितलं की आपल्यातला संवाद संपलाय. साहेब, लोकांमधला संवाद संपेल, लोक बोलणं बंद करून टाकतील, लोक बोलायचे थांबतील. तेव्हा माझी अपेक्षा आहे की आपण शांतपणाने शून्य नजरेत बघून काहीतरी विचार करतायत असं मला वाटतंय. नाही, तेच म्हणजे तुम्ही विचार करताय काहीतरी, पण साहेब गांभीर्याने असं आहे. आका कोण आहे आपल्याला माहिती आहे, हे सगळं कोण करतं हे पण मला माहिती आहे. तोच जर आपला सहकारी असेल तर कुठल्या चौकशी अपेक्षा करता हो तुम्ही? काय चौकशी होणार आहे? त्याच्याकडनं चौकशी अपेक्षा करतो का कुठल्या तर अधिकाऱ्याच्या, तुमच्या बाजूला बसलेल्या सहकार्याच्या? साहेब, खरं महाराष्ट्रावरच्या मातीवर तुमचं प्रेम असेल तर संतोष देशमुखच्या दोन्ही पोरांची शपथ आहे तुम्हाला, त्या माणसाला मंत्रिमंडळातनं बाहेर काढा आणि बघा चौकशी कशी होते ते. त्या रिटायर्ड जज चौकशीसाठी बघा चौकशी कशी होते ते. साहेब, असं नाही चालणार हो. एक बाई विधवा झाली, एक आपली बहीण, लाडकी बहीण, तिचं कुंकू पुसलं गेलंय, तिची 2 मुलं जर ते लातूर अभ्यास करत असतील तर चांगला पैसा लागत असेल बिचारांना शिकायला. मुख्यमंत्री महोदय, बाकी कोणाकडनंही नाही, तुमच्याकडनं ही अपेक्षा आहे. आम्हाला वाटलं होतं की हे मर्डर झाल्यानंतर आपल्या मंत्रिमंडळात नावं बघताना की काहीतरी वेगळा बदल दिसेल, दिसला नाही. मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदय, कमीत कमी ही विनंती मान्य करा, SIT BIT सब झूठ है. तुमच्या हाताखाली, तुमच्या सरकारच्या हाताखाली काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याकडनं अपेक्षा करणं म्हणजे अपेक्षा भंगाचं दुःख नंतर सहन न करण्यासाठी, त्याच्या अपेक्षा न केलेली बरं. ह्या प्रकरणामध्ये जर महाराष्ट्राला दाखवायचं असेल की राजकीय गुन्हेगारी करण्याला देवेंद्र फडणवीसच्या दारात स्थान नाही, तर तुम्ही सर रिटायर्ड जज, हायकोर्ट जज बसवा आणि गेल्या 2 वर्षात झालेल्या सगळ्या हत्यांची चौकशी करा. का म्हणून सगळीकडेच वाल्मिक कराडचं नाव येतं, दुसऱ्या कोणाचं का नाव येत नाही? मी तर त्या जिल्ह्यात पण राहत नाही हो, तरी माझ्याकडे एवढी मोठी यादी येते. म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित मागणी, म्हणजे तुमच्याकडे आतापर्यंत याद्या आल्याच असतील, एक कमीत कमी 42-43 नावं आली असतील गेल्या 3 वर्षात. माझ्याकडे कमी आले असतील, तुमच्याकडे त्याच्यापेक्षा जास्त असतील. पण लोक डोळे उघडून तुमच्याकडे बघतायत साहेब, न्यायाच्या अपेक्षेने. आणि आपण ह्या प्रकरणात न्याय कराल असा जेव्हा ही चर्चा घडते ती उभ्या महाराष्ट्र बघत असेल. आम्ही जे बोलतोय, वी स्पीक द ट्रुथ ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस असं म्हणलं, पॉइंट ऑफ प्रॉपर्टी. ते खरं बोलतोय, त्याच्यातला एकही शब्द खोटा नाही. त्या बहिणीच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं काम तुमच्या हातांनी करायला हवं. आपण, जबाबदारी तुमची आहे. त्या लेकरांच्या गेलेल्या बापाची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी खूप चांगलं काम केलं आहे. आतापर्यंत त्यांनी या विषयाला धरून ठेवलं आहे आणि त्यांनी हेही सांगितलं या घटनेचा मुख्य आरोपी वाल्मिक कराडच आहे. तरी देखील मुख्यमंत्री शिंदे आणि या सरकारला घाम फुटाना. सरपंचाची हत्या करणारा सुदर्शन गुले आणि वाल्मिक कराड हे काय महाराष्ट्राच्या बाहेर किंवा देशाच्या बाहेर पळून गेलेत का? पोलिसांना अजून कसं काय सापडत नाही?
पोलीस आणि सरकार या घटनेला दाबण्याचा प्रयत्न करतंय. पण सर्वांना हात जोडून विनंती आहे, प्रकरण कोणीही दाबू नये. यासाठी आपण सर्वसामान्य जनतेने संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी जितेंद्र आव्हाड असो किंवा संदीप क्षीरसागर असो, सुरेश धस आमदार असो, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा. कारण की या 3 आमदारांनीच वाल्मिक कराडबद्दल आवाज उठवला आहे. अन्यथा कोणातही ताकद नाही आरोपीचं नाव घेण्याची. अतिशय घाणेरड्या प्रकारे त्यांची हत्या केली सरपंचाची. ऐकून आपल्या अंगावरती काटा येईल. पिण्यासाठी पाणी मागितलं म्हणून तोंडामध्ये लघवी केली, त्यांचे डोळे फोडले, त्यांचं लिंग कापलं, दोन्ही हात आणि पाय तोडले, त्यांच्या अंगावर अक्षरशः 6 जणांनी उड्या मारल्या. एवढी निर्गुणपणे हत्या आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये कधीही झाली नाही. मग अशा घाणेरड्या आरोपींना सोडायचं तरी कसं? जर हे प्रकरण दाबलं गेलं तर त्या आरोपींना फक्त काही दिवसाची शिक्षा होईल आणि काही दिवसांनी ते जेलमधून बाहेर येतील. त्यामुळे त्या आरोपींना फाशीची शिक्षाच व्हायला पाहिजे. संतोष अण्णा यांची आई, भाऊ, पत्नी आणि त्यांच्या 2 लहान मुलांवरती काय परिस्थिती असेल हे आपण विचारही करू शकत नाही. वाल्मिक कराड या व्यक्तीला ज्यांनी कोणी फोन केला, ज्या पोलीस अधिकाऱ्यांना फोन आलाय, त्या सर्व तपासात बाहेर आलं पाहिजे. पण कदाचित ते कधीच बाहेर येणार नाही, कारण की याच्यामध्ये मोठा राजकीय सहभाग आहे. पण आपण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून संतोष अण्णा यांना न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न नक्की करू. आज ही वेळ एका सरपंचावरती आली, उद्या एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीवर येईल. त्यावेळेस त्यांच्यासाठी लढणारा कोणी नसेल. त्यामुळे आज प्रत्येक नागरिकांनी या घटनेचा विरोध करा, जेणेकरून आरोपीला फाशी होईल.